तर सातपुडा बंगल्यामध्ये खंडणी मागण्यासाठी बैठक झाली असेल तर त्याचं पुढे काय झालं असा सवाल अंजली दमानी यांनी विचारलाय। 2 डिसेंबरला रिव्हॉल्वर मिळाले होते, त्यामध्ये मोठ्या नेत्याचं नाव होतं असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये या संदर्भात मोठे खुलासे करणार, त्यानंतर चित्र स्पष्ट होईल असा इशारा देखील दमानिया यांनी दिलाय। सातपुडा बंगल्यात जूनमध्ये जर खरंच ही बैठक झाली असेल जिथे खंडणी मागण्यात आली होती आणि 3 कोटीचा व्यवहार झाला होता, तर त्याचं पुढे काय झालं, त्याच्यात आवादाच्या लोकांची स्टेटमेंट झाली की नाही। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या 9 डिसेंबरला ज्या 2 रिव्हॉल्वर्स मिळाले होते आणि त्याच्यात एका बड्या नेत्याचं नाव होतं, आता तब्बल 2 महिने झाले ते नावही कळलं नाहीये, त्याच्यातला डेटाही रिकव्हर झाला नाहीये। फॉरेन्सिकमध्ये अजून किती वेळ लागणार आहे हे तरी पोलिसांनी सांगावं। तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं 4 दिवसात मी एक मोठा खुलासा करेन, तसंच काही दिवसात आता 2 ते 3 दिवसात दुसरा एक करेन।